आज आपण इयत्ता 7वी सुलभ भारती या पुस्तकातील मराठीचा भाग पहिला त्यामधील पहिली प्रार्थना बघणार आहोत, जी लिहिली आहे जगदीश खेबुडकर यांनी. जगदीश खेबुडकर हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि गीतकार. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांची विविध नाटके व कथा प्रसिद्ध आहेत. या प्रार्थनेमधून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा. विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. नाव नेई पैलतीरी दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा. हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, हो आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत. कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा, उंच अंबरा, ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. अतिशय सुंदर असे हे गीत आहे. तर हे आपण तालासुरात म्हटले तर अतिशय सुंदर. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ज्ञान मंदिर म्हणजे शाळा. या शाळेला माझा नमस्कार, जी सत्यम, शिवम आणि सुंदर आहे. शब्दरूप शक्ती दे, शाळेत येऊन आपण शिकतो, शब्द शिकतो, वाक्य शिकतो, लिहायला शिकतो, तर त्यांची मला शक्ती दे. भावरूप भक्ती दे, शाळेत शिकवण्याबरोबर आपल्याला इतरही काही गोष्टी शिकवल्या जातात, वागणं शिकवलं जातं, बोलणं शिकवलं जातं, त्याची मला भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, मी कोण आहे? चिमणी आहे, चिमणा आहे, छोटंसं पिल्लू आहे. तर मला प्रगतीचे पंख दे, जेणेकरून मी उंच आकाशात झेप घेईल. विद्याधन दे आम्हास, आम्हाला विद्येचे धन दे. धन म्हणजे पैसे, संपत्ती. तर आम्हाला विद्येची संपत्ती दे. एक छंद दे की विद्या आम्हाला मिळू दे. एक ध्यास दे. नाव नेई पैलतीरी दया सागरा, पैलतीरी दया सागरा, आमचं नाव मोठं होऊ दे. हो आम्ही नीतिमंत, शाळेत येऊन आम्ही नीतिमत्ता शिकू, आम्ही नीतिमंत होऊ. कलागुणी बुद्धिमंत, कला आणि गुण आमच्यात भरभरून येतील आणि आम्ही बुद्धिमंत होऊ, बुद्धिमान होऊ, हुशार होऊ. आमच्या कीर्तीचा कळस उंच अंबर, अंबर म्हणजे आकाश. आमच्या कीर्तीचा कळस जो आहे तो उंच अंबरात जाओ. मंदिराला जसा कळस असतो तशाच आमच्या कीर्तीचा कळस आम्हाला या जगात सर्वजण ओळखू शकतील असं आम्हाला शक्ती दे. अशी सुंदर कविता आपल्याला सांगितली आहे, लिहिली आहे जगदीश खेबुडकर यांनी.